जनजीवन विस्कळीत झालेलं होतं, मात्र आज परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येते आणि भिडे पुलावर सध्या काय स्थिती आहे? पुण्यामध्ये भिडे पूल पाण्याखाली गेला म्हणजे पुण्यामध्ये पूर आला अशी सर्वसामान्य बोललं जातं आणि त्याच ठिकाणावरून आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणे आपल्या सोबत आहेत। अक्षय, सध्या बाबा भिडे पुलावर काय स्थिती आहे? सागर, भिडे पुलावरची वाहतूक जी आहे ती आता सुरळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पाणी जे आहे ते भिडे पुलावरचं ओसरलेलं पाहायला मिळतंय, परंतु नदीपात्रात काल मोठ्या प्रचंड प्रमाणात पुराची स्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती आणि संपूर्ण मुळा-मुठा नदी जी आहे ती ओसंडून वाहत होती। परंतु आता नदीपात्रातलं पाणी कमी झाल्यामुळे भिडे पूल जो आहे तो आपल्याला दिसत आहे। भिडे पूल हा जर पाण्याखाली गेला तर संपूर्ण पुण्यातली वाहतूक जी आहे ती विस्कळीत होते आणि आता भिडे पूल जो आहे तो वाहतुकीसाठी खुला असला तरी नदीपात्रातील मोठ्या प्रमाणात गाळ जे आहे ते रस्त्यावरती आलेलं होतं आणि त्यामुळे चिखल संपूर्ण जो आहे तो या भागात आपल्याला पाहायला मिळतो आणि भिडे पुलाच्या आजूबाजूला जी वाहनं जी पार्किंग करण्यात आलेली होती ती देखील काल पुराच्या पाण्याखाली होती। त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान जे आहे ते कुठेतरी वाहन चालकांचं झालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काल रात्री पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळे पुण्यातली परिस्थिती जी आहे ती सध्या पूर्वपदावरती येताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते। सागर, नक्कीच अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।